तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सर्वजण? तर मला वाटतंय तुम्ही सर्वजण चांगले असता. तर आपण थंबनेल आता बघितलंच असेल. YouTube बॅन होणार की नाही? की नाही? YouTube बॅन झाले असता आपले मोठ्या मोठ्या यूट्यूबरचे काय हाल होतील हे आपल्यालाच माहिती मित्रांनो. कारण मी तर आहे छोटा मोठा यूट्यूबर. मी आता 2024 मध्ये चॅनल स्टार्ट केला आहे. आपल्याला माहित आहे आपले रेस खूप सबस्क्राईब नाही आहेत. मोठ्या मोठाले यूट्यूबरना ते खूप महिन्याला लाखो रुपये कमवतात माहिती आहे. त्यांचे काय होऊ शकतं यूट्यूब बद्दल तुम्हाला तर माहितीच आहे. आणि तसं म्हणायला गेलं तर आपलं काहीच नाही. तर मी आत्ताच व्हिडिओ स्टार्ट केले टाकायला. जसं की आपण बघितलं यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे. तर आपल्यामध्ये टिकटॉक पण होतं. पण कोरोना टायमात टिकटॉक बॅन झालं इंडियामधनं. त्याचं रिझन एकच होतं, की आपण त्याच्यावर कसले पण व्हिडिओ अपलोड करायचो. त्यानंतर त्या आपल्या सरकारनं यूट्यूबवर ठेवलेलं आहे आणि इंस्टाग्राम आहे, फेसबुक पण आहे आणि टिकटॉक इंडियामधनं बॅन केलेलं आहे. तर असंच जर आपण ते व्हिडिओ जर आपण यूट्यूबवर टाकत असेल तर आपलं यूट्यूब चॅनलसुद्धा खरंच बॅन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करेल, की आपले चांगले चांगले कंटेंट यूट्यूबवर अपलोड करा आणि दररोज अपलोड करा. तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब वाढल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो मला खरं असं वाटतं आणि 2-4 वर्ष तर यूट्यूबला काही धक्का येऊ शकत नाही. इंडियामधनं यूट्यूब काय जाऊ शकत नाही. आपल्याला विनंती एवढीच आहे, की आपण फक्त यूट्यूबवर आपल्याला जे व्हिडिओ लागतात चांगले चांगले तेच पहा. अभ्यासाचे पण व्हिडिओ येतात, मोटिव्हेशनल व्हिडिओ येतात, बिझनेस कसा करायचा हे व्हिडिओ येतात. खूप छान छान व्हिडिओ असतात, पण आपण ते सोडून दुसरेच बघत असतो. त्यामुळे मला एक विनंती करायची आहे, की आपण दुसरे व्हिडिओ न पाहता आपले जे कामाचे व्हिडिओ आहेत तेच व्हिडिओ पाहणे आणि आपल्या चॅनल नवीन असताना तर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.